बातम्या विस्ताराने बघूयात। अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारनं दहशतवादी घोषित केलंय। सौदी अरेबियामधील एका कार्यक्रमामध्ये सलमाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला आणि त्यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात। नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शहबाज सरकारने अधिकृत अधिसूचना जारी करत सलमानला थेट दहशतवादी घोषित केलंय। बघूया। अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला। सौदी अरबमध्ये एका कार्यक्रमात सलमान खाननं बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानहून वेगळा केला होता। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो। So many people from our countries have come here. There are people from Balochistan, there are people from Afghanistan, there are people from Pakistan. Everyone is working here. बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानहून वेगळा केल्यानं बलुचिस्तानातील फुटीरतावादी नेत्यांना आनंद झाला, तर चिडलेल्या पाकिस्तान सरकारनं सलमान खानला थेट दहशतवादी घोषित केलंय। दहशतवाद विरोधी नियमांतर्गत पाकिस्ताननं हे पाऊल उचललंय। यासोबतच सलमानचं नाव 4th शेड्यूलमध्ये टाकलंय। पाकच्या 1997च्या दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत 4th शेड्यूलमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादीत समाविष्ट असलेल्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास निर्बंध। संबंधितांची पाकिस्तानमधील मालमत्ता गोठवली जाते आणि कडक पाळत ठेवली जाते। देशांतर्गत कायदेशीर तरतूद, पाकिस्तानातच हे नियम लागू। पाकिस्ताननं सलमानला दहशतवादी घोषित केलं असलं तरी त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही। भारताच्या हद्दीत त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना नाहीत, तसंच प्रत्यार्पणही अशक्यच आहे। आंतरराष्ट्रीय कायदा काय म्हणतो? सीमापार अटक केवळ इंटरपोल, रेड नोटीस सारख्या अधिकृत कायदेशीर यंत्रणेद्वारे। अटक केवळ दहशतवाद किंवा युद्ध यांसारख्या गंभीर जागतिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये। कारवाई करण्यापूर्वी विश्वासार्ह आणि ठोस पुरावे सादर करणं आवश्यक। सलमानवर कारवाई केवळ वक्तव्यावर आधारित गुन्हेगारी कृतीवर नाही। पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या आगीत सलमानच्या वक्तव्यानं तेल पडले। सलमाननं पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगवेगळा उल्लेख जाणीवपूर्वक केला की अजाणतेपणानं हे कळायला मार्ग नाही। मात्र सलमानच्या एका वक्तव्यानं पाकिस्ताननं त्याला दहशतवादी ठरवून टाकले। पाकिस्तानच्या या कारवाईवर आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।